कोट्यावधीची कमाई करणार आणि आमची बदनामी का करता, अशा शब्दात आमदार राजेश क्षीरसागर यांनी 100 कोटीतील ठेकेदार कन्सल्टंटला खडे बोल सुनावलेत. फुकट काम करत नाही, चार्जेस घेता, मग कामे दर्जेदार आणि वेळेवर का होत नाही, असा सवालही त्यांनी केला. यावेळी रस्ते कामांसह अन्य विकास कामांकडे दुर्लक्ष केल्यावरून मनपा अधिकाऱ्यांचीही खरडपट्टी केली. रस्ते कामात हयगय केल्यास संबंधित ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शहरातील रखडलेले 100 कोटींचे रस्ते, जयप्रभा स्टुडिओ, ओपन स्पेस अतिक्रमण, मैदान, कचरा उठाव यासह अन्य विकास कामांचा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. शासनाकडून 100 कोटींचा निधी रस्त्यांसाठी मिळाला आहे. यामधील कामे ही अद्यापी प्रलंबित आहेत. तसेच रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळ शासनाकडून सुमारे 50 कोटींचा निधी आला आहे, परंतु प्रत्यक्षात कामे सुरू झालेली नाहीत. या कामांची त्वरित वर्क ऑर्डर काढावी. 100 कोटींसह अन्य सर्व रस्त्यांची कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत. शहरातील सर्व रस्ते चकचकीत झाले पाहिजेत. नागरिकांची रस्त्यांबाबत कोणतीही तक्रार येऊ नये. रस्ते कामात हयगय खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दात आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. गेली अनेक दिवस रस्त्याची समस्या कोल्हापुरात होतीच. लवकरात लवकर रस्ते सुस्थितीत यावेत, चांगले रस्ते बांधावेत, यासाठी आम्ही गेले अनेक दिवस प्रयत्न करतोय. आणि यासाठी खास करून रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, ट्रॅफिक, शहरातले ओपन स्पेसेस आणि मूलभूत सोयीसुविधा त्या माध्यमातून लोकांना देणे, अशा पद्धतीनं आज ही बैठक या ठिकाणी झाली. अनेक गोष्टींचा ओहापोह या ठिकाणी झाला आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा या देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज अनेक मुद्दे मांडले. आणि मला खात्री आहे की मला वाटतं आजची माझी 7वी बैठक आहे. पालकमंत्री मोदयांनी माझ्यावर 3 बैठका घेतलेल्या आहेत, त्यांनी एक बैठक घेतलेली आहे. याचा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला उपयोग होतोय. जी काळामावाडी धरणातून थेट पाईपलाईननं पाणी आपल्याला येतोय, त्याचा सातत्यानं होणारा बिघाड, आणि त्याला मग पॅरलल जी पहिली आपली पाण्याची लाईन होती त्यासाठी देखील मशिनरी घेण्यासाठी, पंप घेण्यासाठी आपण 3.5 कोटी रुपये दिलेले आहेत. या ठिकाणी नव्यानं पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरणारा फाउंटन देखील आपण रंकाळ्यामध्ये बसवतोय. रंकाळ्यामध्ये जे सांडपाणी मिक्स होत होतं त्यासाठी 2.5 कोटी रुपये, जे 2.63 CR जे आपल्याला STP प्लॅन्टला लागणार आहे, त्या संदर्भात देखील चर्चा झाली. लाईन बाजारमधलं हॉकीचं स्टेडियम, जुना बुधवार पेठेच्या खेळाडूंसाठी किंवा युवकांसाठी क्रीडांगण, असे अनेक विषय आज या ठिकाणी घेतले. चौक सुशोभीकरणाचा विषय झाला. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपण या शहराचा चेहरामोहरा बदलणार आहोत. काही दिवसानंतर निश्चितपणे याचा प्रत्येकाला येणार आहे. पाणी पुरवठा असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, रस्ते असतील, या सर्व गोष्टींमध्ये निश्चितपणे करवीर नगरीतील नागरिक समाधानी असल्याचे आपल्याला जाणवेल. ठीक आहे. खरं तर आता तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व रस्ते जे 100 कोटीतून आहेत किंवा इतर निधीतून आलेले जे रस्ते आहेत ते चकाचक करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत होती. नाही बघा, 100 कोटीचे रस्ते जे आपण 16 रस्ते होते त्यापैकी म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याला आपण काय नाव म्हणून मूर्खपणा आहे की डांब बदलले नाहीत म्हणून 4 रस्ते राहिलेले आहेत, डांब स्थलांतरित केले नाहीत म्हणून. हे सगळ्या अधिकाऱ्यांची कामं आहेत. त्यांना किती वेळा सांगायचा हा देखील आमच्यापुढे प्रश्न आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे काही करावं लागेल ते लागेल. यामुळं अधिकाऱ्यांची बदनामी तर होतीच, आमची पण बदनामी होते. लोकांना असं वाटतं की आम्ही लक्ष देत नाही. आणि म्हणून या सर्व सूचना दिलेल्या आहेत. 31 डिसेंबरच्या आत बघा, 100 कोटी सोडून आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 22 कोटी परत दिले, 20 कोटी दिले. DPCच्या माध्यमातून जवळपास 20-22 कोटीची कामं सुरू आहेत. नवीन 10 कोटी नियोजन आणि मूलभूत सुविधेच्या माध्यमातून आलेले आहेत. आणखीन आम्ही काही पैसे देऊ, पण हे काम करून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आमदार निधीच्या माध्यमातून देखील मी रस्त्याला बरेच पैसे दिलेले आहेत. हे फक्त याचा आढावा घेत मी आज एवढी सूचना दिली की याची तातडीनं वर्क ऑर्डर करा, की जेणेकरून याचे अनेक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स असणार आहेत. हे सगळे ज्यावेळी रस्ते होतील त्यावेळेला निश्चितपणे कोल्हापुरातील जे काही लोकांची मानसिकता आता पूर्ण म्हणजे कुणाला सांगायचं अशी झाली होती, त्यामध्ये आम्ही फार पुढाकार घेऊन हे सगळं सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की रस्त्याच्या बाबतीत नागरिक लवकरच समाधानी राहतील.
साहेब, ते आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या क्वालिटीबद्दल हां काय सूचना केल्या आहेत? नाही, या संदर्भातच सगळ्या बैठक होतात. हा सर्वांचा अधिकार आहे आणि मी तर असं म्हणेन की विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षाला जाग आणण्याचं काम करायचंच असतं आणि यामध्ये आम्ही काय त्यांचं कुठलं नाकारलेलं नाही. जर चुकीचं काय असेल तर मी वारंवार या ठिकाणी आज अधिकाऱ्यांना सूचना दिली आहेत. कुणाचाही मुलाहिजा ठेवू नका. जो कोणी कॉन्ट्रॅक्टर रस्ते व्यवस्थित करणार नाही त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाका. कारण होतंय काय, मी हा पण उल्लेख केला मगाशी, यार किती खायचं, ते पोट फुगेल. आता पोट फुगून फुटेल तरीसुद्धा तुम्हाला त्याचं काय वाटत नाही. लोकांचे जे काही रस्त्यांमुळं अडचणी होत आहेत, मुलं मुली आमच्या काही महिला मुलांना घेऊन जात असतात, गाड्यावरून पडतात. अरे आपली काही समाजाप्रती जबाबदारी आहे का नाही? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची आज या ठिकाणी सूचना दिलेली आहे. निश्चितपणे लवकरच सगळे रस्ते सुस्थितीत राहतील अशी मला खात्री आहे. यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर उपस्थित होते.